नाशिकच्या जागेला शेवटपर्यंत म्हणजे दुसरा एखादा अँगल आहे की आपल्याही पक्षात म्हणजे दोन पक्षांमध्ये म्हणजे कल्याणमध्ये मधल्या काळात बघितलं की थोडं फ्रिक्शन दिसायचं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि श्रीकांत शिंदेमध्ये, किंवा नाशिकमध्ये शेवटपर्यंत भुजबळ आग्रही होते आणि भुजबळांबद्दल मला अजून खरं तर वेगळं विचारायचं आहे. पण ठाण्याची जागा नक्की ठरत नव्हती शेवटपर्यंत, तिथेही भाजपचा आग्रह होता. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की जागा आपल्याकडे असावी, एकेकाळी भाजपचा हे होता. हाही त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर होता. पहिली गोष्ट तर टू बी ॲब्सोल्युटली फेअर, भुजबळ साहेब कधीच आग्रही नव्हते, कधीच नाही. हे आपल्याला सांगतो. स्ट्रॅटेजिकली एक आमचं मत होतं की भुजबळ साहेबांना उभं केलं पाहिजे. पण अशी अमित शहाची इच्छा होती असं ते म्हणतात. नाही, अमित शहाच्या इच्छेपेक्षा एक ओव्हरऑल जी चर्चा झाली होती, सगळेच होतो आम्ही, ओव्हरऑल चर्चेमध्ये एक महाराष्ट्राचा सगळा सामाजिक चेहरा आहे तो आपण नीट तयार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने भुजबळ साहेबांना देखील आपण उभं केलं पाहिजे असं एक सगळ्यांचं मत होतं.